नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। शेवगाव तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त, प्रशासन गप्पता। शेवगाव येथील तहसील कार्यालयात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। वयोवृद्ध आणि लहान मुलांना आधार अपडेट किंवा इतर शासकीय कामांसाठी तासनतास घाण आणि दुर्गंधीच्या त्रासात रांगेत उभं राहावं लागतंय। तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयातच जर अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा विचारही करवत नाही। नवीन नायब तहसीलदार यांनी चार्ज घेतल्यानंतर या अस्वच्छतेत बदल होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या दृष्टीने तहसीलदार कार्यालयाने तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत। प्रतिनिधी अय्याज शेख आलेलो आहे। इथं तहसील कार्यालयामध्ये बसलेलो आहे। इथं KYC करत आहे। KYC करण्यासाठी 2 तासापासून बसलेलो आहे। इथं पाणी इतका भयानक वास येतो। इथलं स्वच्छतागृह स्वच्छ नाही, त्याच्यात पाण्याची व्यवस्था नाही, काही नाही। अधिकारी लोक काय करत आहेत? इथं KYC करायचं, इथं बसून आजाराची लक्षणं होत आहेत। लोकांनी आजाराचं हे व्हायला नको। तुम्ही घोटणचं आहे, मी 8 वाजल्यापासून आलो तरी अजून काही काम व्हायला नाही। जर सर्व वास येतो काही याची दक्षता घेत नाही। ही शासनाने का दक्षता घ्यायला पाहिजे। कशाचा वास येतो? घास संडास बाथरूमचा वास येतो इथं सारा, टॉयलेट बाथरूमचा। हो बोला। देवी लिमगावनी कशासाठी आलेले? KYC साठी। मग आता झाली नाही का अजून? मग आता काय वाटत होतं तुम्हाला? इथं कशाचा वास येऊ राहिला? टॉयलेट बाथरूमचा।